सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा। महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जो प्रकल्प उभा केला जातो सौर ऊर्जा प्रकल्पाचा, त्याला आमचा विरोध आहे। कारण संपूर्ण गायरान जमिनी जी आहेत त्या सातारा जिल्ह्यातील 1323 एकर, कोल्हापुरातील 1200 एकर, सांगली जिल्ह्यातील 1300 एकर आणि पुणे जिल्ह्यातील 2000 एकर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान जमिनी या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महावितरण कंपनीला दिलेल्या आहेत। 1 रुपया भाडेपट्टा कराराची मुदत आहे 30 वर्ष आणि दर आहे 1 रुपया भाडेपट्ट्याने। आणि सदरच्या करारानुसार संपूर्ण जागेवरती सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार आहेत। त्या प्रकल्प जिथं सुरू होणार आहे तिथं झाडं आहेत, बंधारे आहेत आणि वृक्षतोड एकीकडे शासन सांगत आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा, दुसरीकडे मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे। या गायरान जमिनीवरती झाडं तोडण्याचा घाट घातला जात आहे। सदरचा प्रोजेक्ट महावितरण कंपनीने एक खाजगी कंपनी तयार करून त्या कंपनीला हस्तांतरित केला। मनुष्यबळाच्या अभावी त्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केला। अशा तिसऱ्या कंपनीकडे हा प्रोजेक्ट चाललेला आहे आणि या प्रोजेक्ट मार्फत गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 12 मार्चपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जयंती दिनापासून प्रीतिसंगम कराड येथून लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, कष्टकरी जनतेने सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।